रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया विकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आपल्या समवेत आहेत। आज त्यांनी पूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतलाय। मला सांगा, आज तुम्ही मतदारसंघात आढावा घेतलाय, कसं आहे वातावरण एकंदर? वातावरण तर मशाल चिन्हाला खूपच सकारात्मक आहे। सकाळपासून ज्या ज्या मतदार केंद्रावर मी जातोय त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मतदारांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे पाहिल्यानंतर नक्की मला खात्री झालेली आहे की विजय होणारच आहे, पण तो सुद्धा 2.5 लाखाच्या मताधिक्याने। मला सांगा, सध्या जे महायुतीचे उमेदवार साठी किरण सामंत इच्छुक होते, मात्र त्यांचा सध्या ते आज नॉट रिचेबल आहेत। काय वाटतं तुम्हाला? नाही, नॉट रिचेबल किरण सामंत काय झाले का झाले याची मला माहिती नाही, पण किरण सामंत हे घाबरट नाही आहेत, ते एक लढाऊ नेते आहेत आणि येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणार आहेत। पण माझ्या माहितीनुसार काल नारायण राणे यांनी शिंदे गटाच्या आणि भाजपाच्या काही जणांना खूप दमदाटी केलेली आहे की जर मी निवडून नाही आलो तर बघून घेईन, अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे। आणि त्याप्रमाणे त्यांचे नाटळ गावातले काही टार्गट गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी एका कार्यकर्त्याला मारहाण सुद्धा केलेली आहे। त्यामुळे ही जी काही राजकारणातली दहशत दादागिरी ही संपवून टाकण्याचं काम यावेळेला सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार करतील। किरण सामंत आपल्या संपर्कात आहे? नाही, संपर्कामध्ये माझ्या तसे अनेक जण असतात, जे खास करून भारतीय जनता पक्षाचे सुद्धा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते ही ब्याद आपल्यावर नको म्हणून आम्ही तुमच्यावर आहोत असं सांगून माझ्या संपर्कात असतात। तुम्ही चर्चेत असं सांगितलं की एका मंत्र्याला सुद्धा धमकी आली, काय गौप्य आहे स्फोट? नाही करतील, पण एक मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून कळलं की जर मतदान कमी झालं आणि मी पडलो तर मी असं करेन तसं करेन, ही प्रत्येक वेळची भाषा वापरलेली आहे। तुम्ही एकीकडे सांगताय तुमचा विजय निश्चित आहे, मात्र ते सांगतायत आपला विजय निश्चित आहे, परत तुम्ही दुसरीकडे म्हणताय की पैशाचं वाटप झालंय, काय याच्यावर बोलाल? होय, जे या लोकसभा मतदारसंघामध्ये पैसे वाटून मत खरेदी करण्याची घाणेरडी वृत्ती केवळ आणि केवळ नारायण राणे यांच्यामुळेच आली आणि त्यांचे जे कार्यकर्ते काही ठिकाणी स्लिपांबरोबर हजाराची नोट देत होते, पण मला अभिमान आहे बऱ्याच ठिकाणी या नोटा फेकून दिल्या गेलेल्या आहेत, काही ठिकाणी तर त्यांच्या बोगस नोटा आढळलेल्या आहेत। त्यामुळे ह्या मतदारांना फसवण्याचा धंदा आज नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्ते करतायत। दीपक केसरकर आणि बोलताना सांगितलं की नारायण राणेंचा विजय हा 2.5 ते 3 लाखांनी होईल, काय म्हणताय? माझाच आकडा ते सांगतायत, हे 2.5 लाखाचा आकडा माझाच आहे। दीपक केसरकरांनी स्वतःच्या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट वाचवावं। मला सांगा, तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, एकंदर तुम्ही मतदारसंघाचा आढावा घेतलाय, कितीचं मताधिक्य मिळेल? मताधिक्य मी पहिल्या दिवसापासून सांगतो, कोणत्या परिस्थितीत पहिल्या वेळेला 1,51,000, दुसऱ्या वेळेला 1,76,000 आणि यावेळेला 2,50,000। हॅट्रिक असं हॅट्रिक 1,001%। आणि नारायण राणेंना त्यांना पराभवाची हॅट्रिक घ्यावीच लागेल। हे होते विनायक राऊत यांनी सांगितलं की आपली हॅट्रिक ही निश्चित आहे, मात्र पराभवाची हॅट्रिक ही नारायण राणेंना पुन्हा एकदा साधावी लागेल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।